बायको याचा छानपैकी बेसनाचा पोळा कर. चालेल. मग काय मिस्टरांचा आदेश आणि लगेचच बघा कांदा कापून घेतला, एक मिरची कापून घेतलेली आहे, त्याचबरोबर कोथिंबीर पण कापून घेऊया आपण आणि ते एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर हिंग घेतला आहे, हळद, धने जिरे पावडर आणि लाल पावडर आपली, थोडीशी मिरची पावडर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. बेसनाचं पीठ घेऊन पाणी टाकून ते मिक्स करून घेतलेलं आहे. जसं तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार घ्या. गॅसवर पॅन ठेवून बघा मी त्याच्यावर छान असे पोळे सोडलेले आहे. मस्त हे कुरकुरीत आणि खुसखुशीत पोळे तयार होतात बेसनाचे. तुम्ही ह्याच्याबरोबर सॉस किंवा शेजवान चटणी नाही तर हे नुसते पण असे गरमागरम खाल्ले ना की बस. पोळे मस्त तयार झालेले आहेत. मिस्टर घरी असले ना की त्यांना असंच काही ना काही लागतं चटपटीत. हे घ्या पोळा तयार.